मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, उद्या भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान निमसोड या ठिकाणी पार पडते आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट काही वेळापूर्वीच काढण्यासाठी सुरुवात झाल्याने लाईव्ह लॉटमध्ये कोणकोणते नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत आणि त्यांचे पैरे कोण आहेत आपण प्रत्येक मैदानामध्ये आपली व्हिडिओ बनवतो. असं त्या पद्धतीने या मैदानात देखील अपडेट देणार आहोत. कोणकोणते नंदी कोणत्या गटामध्ये पळतील आणि त्यांचे पैरे कोण असतील, त्याचबरोबर हिंदकेसरी सचिन आणि बकासूरचे देखील आपण अपडेट व्हिडिओमध्ये देऊया. व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, या मैदानाच्या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 2वरती मित्रांनो सचिनप्पा वावरे यांचा साई आणि त्याच्यासोबत पळणार आहे रामा. ही गाडी आपल्याला पळताना दिसेल, साई आणि रामाची. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 5वरती मित्रांनो आपल्याला राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर आणि बबनदादा लासोरणे यांचा रावण आपल्याला मित्रांनो पळताना दिसणार आहे. ज्या पद्धतीनं मित्रांनो आपण म्हणतो की राहुलदादांचा शब्द म्हणजे शब्द असतो मित्रांनो. कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये ज्यावेळेस दादांची आणि बबनदादांची आणि राहुलदादांची भेट झाली होती, त्यावेळेसच मित्रांनो राहुलदादांनी शब्द दिला होता की बबनदादांचा कोणताही नंदी असो, जो तो पळणारा जरी नसला तरी त्याच्यासोबत आपण मथुरला पळवू. तो शब्द दिला होता, तो शब्द होत्या मित्रांनो पूर्ण होतो आहे. दादांचा शब्द हा शब्द असतो. उद्या बबनदादांच्या रावणबरोबर राहुलदादांचा मथुर आपल्याला या निमसोड मैदानात मित्रांनो पळताना दिसतोय. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 7वरती आपल्याला सागर शेटकटरे घानंदकरांचा बब्या देखील उद्या या मैदानात पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 5वरती आपल्याला येडा चित्ता आणि बाळ्या पळताना दिसणार आहे. तसेच या मैदानाच्या गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 2वरती मित्रांनो आपल्याला आपणा सर्वांचा आवडता पंचम हिंदकेसरी वेगाचा शेवट सर्जा अभिजित भैया पवार यांचा सर्जा आपल्याला पळताना दिसतोय आणि तो आहे सागर शेटकटरे यांच्या दुर्गाबरोबर. मित्रांनो, सर्जा आणि दुर्गाची गाडी पळताना दिसणार आहे. 2 चिठ्ठ्या आहेत, गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 2 आणि गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 3. यामध्ये आपल्याला सर्जा आणि दुर्गा उद्याच्या या निमसोड मैदानात पळताना दिसतील. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 2वरती आपल्याला मल्हार 22-11 आणि बाजीराव देखील मित्रांनो पळताना दिसणार आहे. तसेच या मैदानाच्या गट क्रमांक 8मध्येच तास क्रमांक 6वरती मिलिंद शेठ पाटील यांचा घरचा साज उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. ते म्हणजे भुंगा आणि सम्राट ही गाडी पळताना दिसेल गट क्रमांक 8 तास क्रमांक 6वरती. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 3वरती आपल्याला कराडकरांचा सर्जा आणि चांदूरूप चंद्या ही गाडी पळताना दिसणार आहे गट क्रमांक 11मध्ये. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 7वरती आपल्याला जलवा आणि नवनाथ शेट्टी यांचा लक्ष 916 आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 14मध्ये. त्याचबरोबर या मैदानाच्या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 15मध्ये तास क्रमांक 3वरती आपल्याला मित्रांनो यमनाचा राजा आणि अजित शेट्टी यांचा हिंदकेसरी व्हाईट गोल्ड चिके आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 15मध्ये तास क्रमांक 3वरती. आणि याच मैदानाच्या गट क्रमांक 15मध्ये तास क्रमांक 8वरती मित्रांनो शाहिदभाई मुलाने यांचा हिंदकेसरी सचिन आणि येडा पक्षा यांच्या नावानं चिठ्ठी आहे. आणि याच मैदानाच्या गट क्रमांक 20मध्ये तास क्रमांक 8वरती देखील चिठ्ठी आहे. गट क्रमांक 15 आणि 20मध्ये मित्रांनो जी सचिनच्या आणि पक्षाच्या नावानं चिठ्ठी आहे, तर त्या ठिकाणी मित्रांनो सचिनची अपडेट अशी आहे की मित्रांनो उद्या सचिन आपल्याला पळताना दिसणार नाही आहे. सचिनच्या पायाला थोडीशी दुखापत आहे आणि ज्या पद्धतीनं शाहिदभाईंशी माझं बोलणं झालं तर सचिन जवळपास 15 दिवस आपल्याला पळताना दिसणार नाही, आरामावरती असणार आहे. त्याला पत्र्या देखील ठोकण्यात आलेत. त्यामुळे सचिन मित्रांनो 15 दिवस आरामावरती राहील आणि त्याच्यानंतर आपल्याला पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 18मध्ये तास क्रमांक 5वरती आपल्याला वैभव कदम यांचा रुद्रा आणि शिव पळताना दिसणार आहे. तसेच या मैदानाच्या गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 5वरती मित्रांनो शेवाळाबांचा पाकऱ्या आणि 10 सरकार यांचा सर्जा ही एक सुंदर अशी गाडी आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 5वरती. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 20मध्ये तास क्रमांक 6वरती
मित्रांनो 10-10 सरकारांची नवीन खरेदी देवाबाई आणि शिरसवडकरांची रायफल पळताना दिसणार आहे. देवाबाई आणि रायफलच्या देखील 2 चिठ्ठ्या आहेत. गट क्रमांक 20 तास क्रमांक 6 आणि गट क्रमांक 26 मध्ये तास क्रमांक 7 या 2 बैक गटामध्ये आपल्याला पळताना दिसेल. त्याचबरोबर गट क्रमांक 22 मध्ये तास क्रमांक 3 वरती आपल्याला मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्तादच्या धावणीचा छोटा रायफल 81-81 देखील उद्याच्या या मैदानात पळताना दिसेल गट क्रमांक 22 मध्ये. तसेच या मैदानाच्या गट क्रमांक 26 मध्ये तास क्रमांक 8 वरती आपल्याला मित्रांनो कोरेगावकरांचा हिंदकेसरी भवानी आणि निमगावकरांचा सावकार ही एक गाडी आपल्याला उद्याच्या मैदानात पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला सर्वांना आतुरता स्थिती म्हणजे आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर. तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार बकासूर उद्या आपल्याला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहे. बकासूर आरामावरती असणार आहे आणि बकासूरची पुढील जी काही अपडेट असेल ती देखील मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवीन. मला जी या पद्धतीनं अपडेट मिळेल त्यानुसार बकासूर उद्या या निमचोड या ठिकाणी मैदानामध्ये मित्रांनो पळणार नाही. त्याचबरोबर शाहिदभाई मुलानी यांचा हिंदकेसरी सचिन देखील मित्रांनो पळणार नाही आहे. सचिन देखील जवळपास 15 दिवस आरामावरती असणार आहेत. अशा पद्धतीचे काय अपडेट होते आणि बाकीचे जे अपडेट असतील ते देखील मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहीन. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.